तुम्ही कधी विचार केला आहे का? फक्त झोपण्याआधी पाय धुतल्याने तुमचं नशीब बदलू शकतं. घरात पैशाची कमतरता, सतत तणाव, झोप न लागणे याचं कारण तुमच्या पायात असू शकतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार रात्री पाय धुतल्यावर नेमकं काय घडतं आणि न धुतल्यास काय भयंकर परिणाम होता. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर तुम्हाला मिळतील वास्तुशास्त्र आणि जीवन बदलणारे उपाय. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. वास्तुशास्त्रानुसार पाय का महत्त्वाचे आहेत? वास्तुशास्त्रानुसार आपल्या शरीरात ऊर्जा प्रभावित होत असते. आपले पाय हे त्या ऊर्जेचं मुख्य केंद्र मानलं जातं. दिवसभर आपण जिथे फिरतो, रस्ते, धूळ, नकारात्मक ऊर्जा हे सगळे आपल्या पायामध्ये साचतात. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे. पाय धुतल्यावर काय सकारात्मक परिणाम होता? पहिला, नकारात्मक ऊर्जा दूर होते. रात्री पाय धुतल्यावर दिवसभर जमा झालेली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. दुसरं, झोप चांगली लागते. ज्यांना इनोस्मिनिया किंवा झोपेची समस्या आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा. तिसरं, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचं स्वागत. स्वच्छ पाय म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. चौथं, मन शांत होतं. पाय धुतल्याने शरीर रिलॅक्स होतं आणि मन शांत होतं. पाय न धुतल्यास काय होऊ शकतं हे खूप महत्त्वाचं आहे. नकारात्मक ऊर्जा वाढते, वाईट स्वप्न येतात, घरात वादविवाद वाढतात, आर्थिक अडचणी येतात. हे सगळं ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण अनेक लोकांनी हे अनुभवलं आहे. योग्य पद्धत काय आहे? फक्त पाणी टाकणं पुरेसं नाही. योग्य पद्धत, कोमट पाण्याने पाय धुवा. थोडं मीठ टाकलं तर अजून चांगलं. पाय नीट कोरडे करा. देवाचं नाव घेऊन झोपा. उपाय, हा उपाय फार कमी लोकांना माहिती आहे. पाय धुतल्यानंतर थोडं तिळाचं तेल लावा. 1 मिनिट मसाज करा. यामुळे तुमचं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता. आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.